अरुण काकांच्या आरोग्यासाठी तारकपूरच्या गुरुद्वारामध्ये अरदास, शीख, पंजाबी व सिंधी समाज बांधवांची मनोभावे प्रार्थना. शहरातील तारकपूरमधील गुरुद्वारा भाई कुंदनलालजी येथे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी अरदास अर्थात प्रार्थना करण्यात आली. या प्रार्थनेत शीख, पंजाबी व सिंधी समाज बांधव व महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. प्रारंभी गुरुद्वारामध्ये कीर्तन करण्यात आलं. माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते आजारातून बरे होण्यासाठी भाईसाहेब कर्नल सिंग यांनी जपजी साहेब पाठ, चौपाई साहेब पाठ करून अरदास केली. तर सामुदायिकपणे अरुण काकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी जनक आहुजा, हरजित सिंग वधवा, राजेंद्र कंत्रोड, राकेश गुप्ता, महेश मध्यान, जगजीत सिंह गंभीर, अनिश आहुजा, ठाकूर नवलानी, दामोदर बठेजा, गुलशन कंत्रोड, सतीश शेठ गंभीर, मनोज मदान, जय रंगलानी, संजय आहुजा, अभिमन्यू नय्यर, किशोर रंगलानी, सिमरजीत सिंग वधवा, कैलास नवलानी, कन्हैया बालानी, सुरेश हिरानंदानी, राजू जग्गी, जगदीश बजाज, किशोर कंत्रोड, चमनलाल कुमार, मोंटी तलवार, विशाल अरोरा, रोहित सुरना, बबलू नवलानी, करण धुप्पड, प्रदीप धुप्पड, प्रवीण आहुजा, कुणाल गंभीर, किशन पंजवानी, अजिंक्य बोरकर, अमोल गाडे, शंकर अंदानी, हिरू खूपचंदानी, सुमित नवलानी, श्री गुरली, लकी खूपचंदानी, करण आहुजा आदी उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. सिर के जिसके सिर तू स्वामी ओ दुःख कैसा पाय. आज मला सांगताना हे सर्व माहितीच असेल की आपले लाडके आमदार अरुण काका जगताप यांची 2-3 दिवसापूर्वी काही तब्येत थोडस खराब झाल्यामुळे त्यांना पुन्हा इथे ऍडमिट करण्यात आलेलं आहे. मी सांगण्यात काय गरज नाही का एवढे महान व्यक्ती जे लोकांच्या कसं भलं होईल, कसं समाजाचा कसं चांगला होईल हेच विचार करणारे काका, मी देवाशी प्रार्थना करतो की त्यांना लवकरात लवकर त्यांचा जार दूर करून ते परत लोकांच्या कामाने हे जे असेल समाजसेवेसाठी परत कार्य हो असं देवाचरणी प्रार्थना करतो. वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह. आज तारकपुर गुरुद्वारा भाई कुंदनलाल जी इधर सिंधी, पंजाबी, सिख समाज के सभी भाइयों बहनों ने माननीय आमदार अरुण काका जगताप साहब इनकी जल्दी तंदुरुस्ती के लिए, अच्छे से अच्छे सेहत के लिए यहाँ पे आज कीर्तन हुआ है, जपजी साहब का पाठ हुआ है, चौपाई साहब का पाठ हुआ है. साथ में सबने मिलके अरदास की है. सबकी वाहिगुरु जी के चरणों में यही प्रार्थना है कि काका जल्द से जल्द ठीक होके नगर में वापिस आए और गुरुद्वारे में उनका जैसे हर बार वो प्रोग्राम को आते हैं तो यहाँ आके वो दर्शन ले. हम सबकी यही मनोकामना है. धन्यवाद. वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह. मेरा वेद गुरु गोविंदा, मेरा वेद गुरु गोविंदा, हर हर नाम ओखद मुख देवे, काटे जम के फंदा, मेरा वेद गुरु गोविंदा, मेरा वेद गुरु गोविंदा. आज आम्ही या ठिकाणी अरदास म्हणजे प्रार्थना करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत की आपले लाडके आमदार अरुण भैया जगताप हे रुबी हॉल या ठिकाणी पुण्यात ऍडमिट आहेत व त्यांना लवकर देहरोगता म्हणजे लवकर तंदुरुस्ती भेटावी व त्यांनी पुन्हा आपल्या समाज कार्यात या ठिकाणी येऊन जोमाने लावावं ही एक अपेक्षा. आज या ठिकाणी सिख, पंजाबी, सिंधी भाई भाऊ एकत्र आलते आणि त्यांनी मिळून जपजी साहेब का पाठ, चौपाई साहेब का पाठ, अरदास, हुकुमनामा हे सगळं या ठिकाणी करण्यात आलं. आणि या ठिकाणी नव्हे तर प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या घरात हीच एक प्रार्थना अरदास चालू आहे की काका लवकर बरे व्हावेत. आणि आज या ठिकाणी आम्ही त्या निमित्त एकत्रित आलो. उद्या संध्याकाळी देखील झुलेलाल मंदिर या ठिकाणी 8 वाजता पुन्हा एक अरदास सिंधी समाजाच्या वतीने सगळ्यांसाठी ठेवलेली आहे काकांसाठी, तर त्या ठिकाणी सगळ्यांनी पोहोचावा ही नम्र विनंती. वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह. जिस ऊपर तुम स्वामी उस पर दुख कैसा होए. आज हम यहाँ पर सब एकत्रित हुए हैं अपने प्रिय आमदार श्री अरुण काका जगताप की लंबी उम्र के लिए प्रार्थना करने के लिए. आज यहाँ पर जपजी साहब का भी पाठ हुआ है. कहते हैं कि अगर संगत सब मिलकर अरदास करे तो उसका फल सामने वाली आत्मा को मिलता है और उन्हें पुण्य फल भी प्राप्त होता है. तो हम यही उम्मीद करते हैं, सब मिलकर अरदास करते हैं उनकी लंबी सेहत के लिए और लंबी उम्र के लिए अरदास करते हैं. वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह. मी माजी नगरसेवक ठाकूर नवलानी. मी 1992 वर्षापासून
त्यांच्या बरोबर आहे. मी नगरसेवक त्यांच्या कारकिर्दीत होतो. आयुर्वेद कॉलेजच्या बॉडीवर मी 1992 वर्षापासून आजपर्यंत त्यांच्या बरोबर आहे. त्यांच्या संघ आम्हाला काम करायची संधी मिळत आहे. त्याच्यामुळं आम्ही आमचा हौसला वाढत आहे आणि पुढेही असे काम करावे. आमची इच्छा, आमची दुआ राहील की त्यांना लवकरात लवकर देव कृपेने बरा होईल. देव त्यांच्यावर मेहरबानी करणार आहे, होणार आहे आणि आम्हाला खात्री आहे ते परत तयार होतील. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना प्रत्येक याच्यात करणार आहे. ज्याचं फळ त्यांना मिळणार आहे. 100% ते तयार होतात.